ठरलेली. राज्यातील या घडामोडी पाहिल्यानंतर सर्वसामान्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। बघा, सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्या चांदीच्या दरांना आज अखेर मोठा ब्रेक लागलाय। सोन्याचे दर 10,000 तर चांदीचे दर 30,000 रुपयांनी घसरले। आपण पाहतोय गेले 2 दिवस सोने चांदीचे दर वाढतच होते। अखेर आज या दरांमध्ये मोठी घसरण झालेली आहे। अर्थसंकल्प सादर होतात सोन्याच्या भावात झाली प्रचंड मोठी उलथापालथ। ग्राहकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। आता जे लोक सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी खुशखबर, काल निर्मला सीतारामन देशाच्या अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे आणि त्यामुळे सोन्याच्या भावाची घट झाली आहे, जी घसरण झाली आहे, ज्याने संपूर्ण सराफा बाजारात उत्साहाचे आणि आनंदाचे अगदी जल्लोषात वातावरण पसरलं आहे। जणू काही सोन्याच्या दुकानामध्ये आनंद उत्सव साजरा होत आहे असं चित्र दिसतंय। 2026 मध्ये जानेवारी संपला, फेब्रुवारी सुरू झाला आणि नेहमीप्रमाणे अर्थसंकल्प प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी सादर झाला। अर्थसंकल्पात सर्वसामान्य माणसांसाठी अतिशय आनंदाचे निर्णय घेतले असून इन्कम टॅक्स मध्ये मोठी घडामोड झाली आहे। पण सोन्याच्या बाबतीत एक असा निर्णय घेतलाय की ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः तोंडावर पडला आहे। सोन्याच्या भावात एकाच दिवसात इतकी मोठी घसरण याआधी कधीच झाली नव्हती। गेल्या 21 वर्षाचा रेकॉर्ड मोडणारी ही ऐतिहासिक घटना आज घडली आहे। आता तुम्ही जर आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे जर भाव बघितले तर तुम्ही आनंदाने नाचल्याशिवाय राहणार नाही। 2 दिवसापासून सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली होती। सोन्याने 1,80,000चा आकडा टच केला होता। 2 दिवसापासून सोनं 2,000, 5,000 अशा रुपयांनी घसरत होतं। पण काल झालेल्या अर्थसंकल्पामुळे सोन्याच्या घसरणीचा रेकॉर्ड मोडलाय। याला कारण फक्त अर्थसंकल्प नसून जागतिक स्तरावर देखील भारताचा डंका वाजला आहे। अमेरिकेच्या विरोधात भारताने एक असा निर्णय घेतलाय की ज्यामुळे अमेरिका निस्तानाभूत झाली आहे आणि त्यामुळे भारत जिंकला आणि भारतीय सोन्याच्या भावामध्ये त्याचा फरक दिसून आला आहे। गेल्या 1-2 वर्षापासून सोन्याच्या किमती आभाळ गाठल्या होत्या, पण अर्थसंकल्पाच्या मुहूर्तावर सोन्याच्या किमती अगदी जमिनीच्या खाली कोसळल्या आहेत। आजचा ताजा भाव मग काय आहे हे व्हिडिओमध्ये पुढील 5 सेकंदात तुम्हाला लगेच सांगितले जाणार आहे। 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट या तिन्ही सोन्याचे दर काय आहेत हे तुम्हाला लगेच समजणार आहे। पण प्रश्न आता असा आहे की गेल्या 2 दिवसापासून घसरण होत होती, पण आजची घसरण ही फार वेगळी आहे, जिथे विचारही कोणीही केला नव्हता। जे सोने विक्रेते करणारे जे विक्रेते आहेत त्यांनी कधी असा विचार केला नव्हता। अर्थसंकल्प दरवेळी सादर होतो, पण यावेळी अर्थसंकल्प सादर झाल्यावर एवढी भावात चढ उतार होईल याचा कोणीही इतका विचार केला नव्हता। जे सोने विक्रेते करणारे जे विक्रेते आहेत त्यांनी कधी असा विचार केला नव्हता। अर्थसंकल्प दरवेळी सादर होतो, पण यावेळी अर्थसंकल्प सादर झाल्यावर एवढी भावात चढ उतार होईल याचा कोणीही इतका विचार केला नव्हता। पण मग असं आहे की तुम्ही आता खरेदी करायचं का? आता 2 दिवसापासून सोनं खाली पडत होतं, उद्या खाली पडणार आहे का? लक्षात घ्या, 48 तासात सोनं हे तिसऱ्यांदा कमी झालेलं आहे। मग त्यामुळे तुम्ही लगेच गुंतवणूक करायची आहे का? पहा, परवा दिवशी कमी झालं होतं, काहींनी सोनं घेतलं, परत काल कमी झालं, मग ज्यांनी परवा घेतलं होतं ते काल नाराज झाले होते। आता ज्यांनी काल घेतलं आहे ते आजचे भाव पाहून नाराज होतील व त्यामुळे तुम्ही नेमकं काय करायचं? कारण की पहा, जर तुम्ही घाई केली तर तुमचं नुकसान होणार आणि उशीर केला तर फायदा होणार, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण की ज्या ग्राहकांनी गडबडीमध्ये जास्त भावामध्ये खरेदी केलं आणि आता भाव कमी झाल्यावरती लोक आता कपाळाला हात लावून बसले आहेत। मग आता तुम्ही नेमकं किती दिवस वाट बघायची? आता ही घसरण सुरू झाली आहे, ही घसरण कधीपर्यंत राहणार आहे? सरकारने अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या बाबतीत नेमका असा काय नियम लागू केला आहे? बजेटमध्ये केंद्र सरकार सोन्याच्या बाबतीत अशी कोणती तरतूद केली आहे की ज्यामुळे बाजारामध्ये इतका मोठा धमाका झाला आहे? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। सर्वात आधी आजचे ताजे दर काय आहेत हे जाणून घेऊया, पण तुम्ही प्रत्यक्ष खरेदी कधी करायची हे नीट समजून घ्या। खरेदीची योग्य वेळ निवडणे हीच खरी चतुराई आहे, कारण आम्ही जवळपास हजारो लोकांसोबत चर्चा करून तुमच्यासाठी गुप्त माहिती मिळवली आहे। आजचा भाव आहे तो उद्या किती असेल, परवा किती असेल, परवा त्यात किती घट होईल आणि भविष्यात ते वाढणार आहे की कमी होणार आहे याची सर्व सविस्तर माहिती आम्ही देणार आहोत। लक्षात ठेवा, जर तुम्ही फक्त आजचा भाव पाहून व्हिडिओ बंद केला तर तुमचे 100% नुकसान होऊ शकतं। त्यामुळे आपल्या आयुष्यातील केवळ 5 मिनिटे या माहितीसाठी नक्की द्या। हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर सोन्याच्या व्यवहारात तुमचा मोठा नफा झाल्याशिवाय राहणार नाही याची आम्ही खात्री देतो। अनेक जाणकारांची संवाद साधून आम्ही या काही महत्त्वाच्या गोष्टीचा अंदाज तुमच्या समोर मांडत आहोत।
भाव कमी झाला म्हणून घाईघाईने दुकानात जाऊन खरेदी करू नका. तर तुम्ही काय करावे, आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला निश्चितच आनंद होईल. कारण किमतीच तशा खाली आल्या आहेत. इतका मोठा बदल होईल असे कोणालाही वाटले नव्हते, पण प्रत्यक्षात घडले आहे. मग या संधीचा फायदा घ्यायचा की इतरांप्रमाणे गर्दीत सामील होऊन नंतर पश्चाताप करून घ्यायचा, असे अजिबात करू नका. म्हणूनच हा व्हिडिओ नीट समजून घ्या. सुरुवातीला आपण चांदीच्या दरापासून सुरुवात करणार आहोत. आज चांदीचा नेमका भाव काय आहे, चांदी प्रति किलो कोणत्या दराने विकली जात आहे, त्यानंतर लगेच आपण ज्याचा वापर सध्या कमी असला तरी दागिन्यांसाठी हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर 22 कॅरेटच्या दर्जाचे दागिने महिला मोठ्या प्रमाणात बनवतात, त्याबद्दल जाणून घेणार आहोत. कालच्या तुलनेत आज दर का उतरले आणि 24 कॅरेटचे ताजे भाव काय आहेत हेही आपण पाहूया. 24 कॅरेटमध्ये प्रामुख्याने गुंतवणुकीसाठी सोने खरेदी केले जाते. आता मुख्य प्रश्न असा आहे की या घसरलेल्या भावात खरेदी करावी का, अजून थांबणे हिताचे ठरेल. आगामी काळात सोन्याच्या किमतीत काय हालचाली होतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे दर अचानक कमी होण्याचे मूळ कारण काय आहे. हे कारण जर तुम्हाला समजले तर पुन्हा कधीच कोणाला सोन्या चांदीच्या भावाबद्दल विचारण्याची वेळ येणार नाही. तुम्ही स्वतःच किमतीचा अंदाज वर्तवू शकाल. सोन्याचे दर बदलण्यासाठी मुख्यत्वे 3 गोष्टी जबाबदार असतात आणि त्या जर तुम्हाला समजल्या तर कोणाच्याही सल्ल्याची गरज राहणार नाही. त्यासाठी आम्ही हजारो लोकांशी संवाद साधून काही अंतर्गत माहिती गोळा केली आहे. त्याद्वारे सोन्याच्या बाजारात होणारे बदल तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहेत. अर्थसंकल्प सादर झाला, पण त्याचा परिणाम काय होणार आहे, सोन्याच्या भावावर आजचे ताजे दर काय आहे, तुम्ही सोने खरेदी करावी का प्रतीक्षा करावी, ही सर्व सविस्तर माहिती तुम्हाला काही क्षणातच मिळणार आहे. हा व्हिडिओ अत्यंत एकाग्रतेने पहा. किमती कमी होणार असल्याचं आम्ही काही दिवसापूर्वी सूचित केलं होतं, पण अनेकांना ते पटलं नाही. काही लोकांनी घाईघाईत खरेदी केली, तर काहींनी काल थोडा दर कमी झाल्यावर सोनं खरेदी केलं. मात्र आज पुन्हा एवढी घसरण झाली आहे की ज्याचा कोणीही विचार केला नव्हता आणि काल खरेदी करणारे आता रडत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला नुकसान टाळायचे असेल तर ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत नक्कीच बघा. सुरुवातीला चांदीच्या ताज्या दराकडे वळूया, त्यानंतर किमती का कोसळल्या, ही घसरण कधीपर्यंत टिकेल आणि भाव अजून किती खाली जातील याची सर्वाधिक माहिती आपण पाहणार आहोत. चांदीचा आजचा भाव पाहून तुम्ही खरोखरच थक्क व्हाल, कारण कालपर्यंत जागतिक बाजारांची चांदी 4 लाख रुपये प्रति किलोवर होती. ती आज मोठ्या प्रमाणात स्वस्त झाली आहे. शेअर मार्केट प्रमाणे चांदीचे हे एक मार्केट असते ज्याला MCH म्हणतात. 48 तासापूर्वी जो भाव 4 लाख रुपये होता तो आज दुकानात किती आहे ते ऐका. आता पहा काल आणि आज मध्ये फरक तुम्हाला सांगतो. चांदीचा कालचा भाव होता 378 रुपये प्रति ग्रॅम होता. 378 प्रति ग्रॅम जर तुम्ही बघितला तर 1 किलो चांदीसाठी 3,78,000 रुपये मोजावे लागत होते. पण आजचा भाव तुम्ही पहा आणि तुम्ही जर खुश झाले नाही तर मला सांगा. आजचा चांदीचा भाव आहे 293 रुपये प्रति ग्रॅम. पहा 293 आणि 378 म्हणजे फरक किती पडला, जवळपास तुम्ही बघू शकता 85,000 रुपयांनी चांदी घसरली आहे. पहा हा विषय सोपा नाहीये की इतका भाव कधी चांदीचा पडला नव्हता. पहा चांदी 1,90,000 रुपये दिवाळीच्या दिवशी झाली होती. त्याच्यानंतर ती नोव्हेंबर महिना संपेपर्यंत 1,50,000 पर्यंत आली होती. म्हणजेच 50,000ची घसरणी 15 दिवसात झाली होती. पण मात्र एका दिवसातच जवळपास 85,000 रुपयाची घसरण हा इतिहासच आहे. आता पण ही झाली चांदीची घसरण, पण आता ही घसरण कधीपर्यंत राहणार आहे. मग तुम्ही आता खरेदी करायचं का? आता खरा मुद्दा तर अजून सोन्याचा सांगायचा आहे तुम्हाला, कारण की सोन्याचा जर तुम्ही भाव ऐकला तर तुम्ही जागेवर उडी मारून आणि आनंदाने नाचू लागाल. आता ज्यांनी चांदीमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांचे प्रचंड अभिनंदन, कारण की जर आपण जानेवारीचा 2025चा जर विषय घेतला तर त्यावेळी चांदी होती मात्र 95 रुपये प्रति किलो जरी असते आणि आजचा दर बघितला तर आपण घसरलेला 293 रुपये आहे. म्हणजेच तुम्ही हिशोब करू शकता की साधारणपणे 3 पट तुमची वाढ झाली असती. आता हे झालं चांदीच्या बाबतीत. आता सोन्याच्या बाबतीत काय घडले आहे. चांदीचे दागिने वापरणारे कमी असले तरी सोन्याची आवड सर्वांनाच असते आणि सोन्याचे भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही ही वाट पाहत आहात. तर आता आपण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालणार आहोत. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे अचूक भाव किती आहेत ते आता आपण पाहणार आहोत. पण त्याआधी हे ध्यानात घ्या, भाव कमी झाले आहेत हे पूर्णपणे सत्य आहे, यात शंका नाही. आणि या घसरणीमुळे तुम्हाला आनंद होणार हेही निश्चित आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की केवळ भाव बघून व्हिडिओ सोडून देऊ नका. जर तुम्ही घाईघाईत आजच खरेदी केली तर कालच्या लोकांसारखी चूक तुमच्याकडून होईल. भविष्यात दर पुन्हा खाली येणार आहे की नाही हे समजल्याशिवाय केलेली खरेदी तुम्हाला रडवू शकते. त्यामुळे असे करू नका. भाव पाहण्यापूर्वी त्यांची महत्त्वाची कारणे अवघ्या 10 सेकंदात समजून घ्या. सोन्याचे भाव घसरण्याचे पहिले जागतिक कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची स्थिती. तुम्ही जर गुगलवर डॉलरचा आलेख पाहिला तर तुम्हाला दिसेल की अमेरिकन डॉलर सध्या अत्यंत शक्तिशाली झाला आहे. डॉलरच्या या मजबूतीमुळे
सोन्याच्या किमतीत ही ऐतिहासिक घसरण झाली आहे. जो डॉलर काही काळापर्यंत 87 ते 88 रुपयाच्या दरम्यान होता तो आता 92 ते 93 रुपयावर गेला आहे. जेव्हा डॉलर वधारतो तेव्हा सोन्याच्या किमतीत घट होणे स्वाभाविकच असते. या उलट जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. हे जागतिक बाजाराचे वास्तव आहे. त्यामुळे डॉलर आणि सोन्याच्या किमतीमध्ये थेट संबंध असतो, ज्यावर तुमचे बारीक लक्ष असणं गरजेचं आहे. सोन्याचा भावाचा संदर्भ नेहमी आर्थिक घडामोडीशी जोडलेला असतो आणि डॉलर हा त्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे. आता ही बाब तुम्हाला स्पष्ट झाली आहे का? तुम्हाला यापूर्वी ही माहिती अवगत होती का? कमेंट करून नक्की सांगा. मी जे आता सांगणार आहे ते कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. आता सर्वात महत्त्वाचा विषय ज्यासाठी तुम्ही उत्सुक आहात तो म्हणजे सोन्याचा दर. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव नेमके किती असतील ही माहिती आम्ही लगेच देत आहोत. आणि त्यानंतर तुम्ही काय भूमिका घ्यावी, खरेदी करावी की वाट पाहावी, अजून किती दिवस ही घसरण टिकेल, या सर्व महत्त्वपूर्ण माहितीला आपण आता सुरुवात करत आहोत. आता वळूयात सोन्याच्या भावाकडे. आता सोन्याच्या भावाची घसरण झाली आहे ती पाहून तुम्हाला आनंदाचा धक्का बसेल. गेल्या 48 तासामध्ये जी सोन्याची घसरण झाली आहे त्यांनी इतिहास बनवला आहे. परवा दिवशीचा 18 कॅरेटच्या सोन्याचा भाव होता 1,36,000 रुपये. 1,36,000 रुपये 18 कॅरेट सोने विकलं जात होतं. काल भाव झाला होता 1,30,200 रुपये. म्हणजेच परवा दिवशी आणि कालमध्ये फरक झाला होता 6,000 रुपयेचा. आणि आजचा भाव ऐकल्यानंतर तुम्ही आणखीन आनंदात व्हाल. आजचा भाव 18 कॅरेटचा आहे 1,23,610 रुपये. म्हणजेच कालच्या आणि आजच्या भावामध्ये 6,000 रुपयेचा फरक पडला आहे. म्हणजेच 72 तासात सोनं 18 कॅरेटच्या जवळपास 12 ते 13,000 रुपये कमी झाला आहे. आता उन्हाळ्यात 24 कॅरेट सोन्याकडे आता लोक बऱ्याच वेळा लक्षात ठेवतात. परवा दिवशी म्हणजेच मित्रांनो 30 जानेवारीला होता 1,77,700 रुपये आणि तो 31 जानेवारीला झाला 1,69,800 रुपये. म्हणजे जवळपास 8,000 रुपयाचा फरक कालच पडला होता. घसरण 8,000 रुपयांची झाली होती आणि पुन्हा एकदा आज झाली. पुन्हा 8,000 रुपयाची घसरण आणि 24 कॅरेटचा भाव झाला आहे 1,61,300 रुपये प्रति तोळा. म्हणजेच 72 तासामध्ये जे सोनं आहे ते जवळपास 17,000 रुपयांनी कमी झालेले आहे. आता मुख्य मुद्दा हा आहे 22 कॅरेटचा भाव परवा दिवशी म्हणजेच 30 जानेवारीला होता 22 कॅरेटचा भाव 1,61,000 रुपये. 31 जानेवारीला 1,54,000 रुपये मध्ये जवळपास 7,000 रुपये कमी झालं. तर आजचा भाव अतिशय धक्कादायक आहे. आज आहे 1,46,740 रुपये. म्हणजे जर आपण 72 तासासाठी 22 कॅरेटची घसरण जर बघितली तर ती देखील 16 ते 17,000 रुपयांची आहे. तर अशा प्रकारे सोन्याच्या भावामध्ये फरक पडलेला आहे. आता तुमचं मत नेमकं काय आहे? तुम्हाला काय वाटतंय? नेमकं सोन्याचे भाव योग्य आहेत का? तुम्ही आता घेणार आहे की थांबणार आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.